प्रश्न क्रमांक पहिला आहे, इसवी सन 1920 मध्ये भारताच्या प्रथम हाय कमिशनरमधून कोणाची नेमणूक करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 आहे एडविन मॉन्टेग्यू, बी सिडने रॉलट, सी सर विल्यम मेयर, डी लॉर्ड चेम्सफोर्ड. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 सर विल्यम मेयर. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? ऑप्शन आहे कृष्णराव भालेकर, श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर, तात्यासाहेब करंदीकर. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तात्यासाहेब करंदीकर. प्रश्न तिसरा आहे, 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? तर 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी खालीलपैकी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, ऑप्शन क्रमांक 1 सेक्रेटरी फॉर स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली. प्रश्न चौथा, भारतात इसवी सन 1856 मध्ये पाणी पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? तर भारतात इसवी सन 1856 मध्ये पाणी पुरातत्व विभागाची स्थापना ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी यांनी केली. प्रश्न पाचवा, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर सितार नावाचे वाद्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अमीर खुसरो यांनी शोधून काढले. अमीर खुसरो. प्रश्न 6वा, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. मुंबई येथील हाजी अली दर्गा ही कोणत्या वर्षी बनवण्यात आली? तर मुंबई येथील हाजी अली दर्गा ही इसवी सन 1431 ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1431 मध्ये बनवण्यात आली. प्रश्न 8वा, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय हे लॉर्ड आयर्विन हे होते. प्रश्न 9वा, सन्मती बालनिकेतन व ममता सदन या अनाथ मुलांसाठी संस्था कोणी काढल्या? तर सन्मती बालनिकेतन व ममता सदन या अनाथ मुलांसाठी संस्था सिंधुताई सपकाळ ऑप्शन क्रमांक 2 सिंधुताई सपकाळ यांनी काढल्या. प्रश्न 10वा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 ऑप्शन क्रमांक 4 कलम 51 मध्ये भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य व नमूद केलेले आहे. प्रश्न 11वा, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते? तर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास त्याच्या वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 65 वर्ष होईपर्यंत अधिकारावर राहता येते. प्रश्न 12वा, सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला काय म्हणतात? तर सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण. प्रश्न 13, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? तर खालीलपैकी पारा हा धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय होय? तर मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे अस्थिबंध होय. ऑप्शन क्रमांक 1 अस्थिबंध. ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो? तर ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 त्वचा
या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो? की कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर खालीलपैकी प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? तर खालीलपैकी माऊस हा स्टोरेज डिव्हाइस नाही, तर हा इनपुट डिव्हाइस आहे. प्रश्न 18. न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी भरपूर वेळा कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी भरपूर वेळा ऑप्शन क्रमांक 3 DTP हा प्रोग्राम वापरला जातो. प्रश्न 19. दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर दाजीपूर राधानगरी अभयारण्य हे गव्हासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 गव्हा. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे? तर प्रादेशिक गहू संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर येथे आहे. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात 1 मे 1962 ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962 रोजी झाली. राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 2 ब्राह्मो समाज. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज हे हवडी येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती नाही? तर खालीलपैकी वैनगंगा ही नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी. भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे? तर भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे औंध या शहरामध्ये आहे. प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबड माती प्रकारची जमीन आढळते? तर प्रामुख्याने खालीलपैकी महाबळेश्वर या तालुक्यामध्ये तांबड माती प्रकारची जमीन आढळते. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते आहे? तर देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी वणी नाशिक हे अर्धपीठ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यात समावेश होत नाही? तर खालीलपैकी आंध्र प्रदेश या राज्याचा त्यात समावेश होत नाही. मेळघाट पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती या जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 गहू व भात या बाबतीमध्ये किंवा या पिकांच्या बाबतीत हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? हे एकक कुठे वापरतात? तर नॉटिकल मैल हे अंतर मोजण्यासाठीचे एकक समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे. वनस्पतींच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते?
तर वनस्पतीचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हरितद्रव्य हे सहाय्यक म्हणून काम करते. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी क्लोरीन हा रासायनिक द्रव्य वापरला जातो, तर तो ब्लिचिंग पावडरच्या स्वरूपात वापरला जातो. शरीरावरील जखमेच्या रक्तस्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? तर शरीरावरील रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 प्लेटलेट्स करत असते. प्रश्न 38. दुधाच्या पाश्चरीकरणाच्या प्रक्रियेत डॅश जीवनसत्वाचा नाश होतो? तर दुधाच्या पाश्चरीकरणाच्या प्रक्रियेत जीवनसत्व ब, खास करून जीवनसत्व B1चा नाश होत असतो. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या 8 ही आहे. डायबिटीस विकाराच्या व्यक्तीस रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर डायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील ऑप्शन क्रमांक 4 शर्करा म्हणजे शुगर हा घटक नियंत्रणात राहत नाही. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी वापरली जाते. तर कार्बन डेटिंग हे वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी वापरले जाते. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणु अंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणशेष आहे. तर मोसले यांच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणु अंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे. नोबेल पारितोषिकच्या भारतातील पहिल्या मानकरी कोण आहे? तर नोबेल पारितोषिकच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी ह्या मदर तेरेसा आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.